नमस्कार. वा, आज हॉल खूप भरलेला दिसतोय. मुलं, पालक, त्यांची प्रेक्षक म्हणजे सोप्या शब्दात आज हॉल टाळ्यांनी गुंजणार. चला, मी माझ्या विषयाकडे वळतो. नमस्कार, माझे नाव देवांश आदित्य बेंडके. माझ्या विषयाचे नाव आहे माझी सहल. मित्रांनो, आपल्या सर्वांनाच सहलीला जायला आवडते. तसंच मला देखील सहलीला जायला आवडते. ताई वर्गात आल्या, म्हणाल्या आपली सहल. या वाक्यावर माझ्या वर्गात इतका गोंधळ सुरू झाला. एसल वर्ल्ड हे तर पुढचं आम्ही काही ऐकलं नाही. आता एवढ्या चांगल्या ठिकाणी नेणार म्हटल्यावर झाली आमच्या ग्रुपची प्लॅनिंग सुरू. सगळं ठरलं आणि आम्हाला बस मधली सर्वात आवडणारी सीट म्हणजे शेवटची. म्हणजे आता तुम्ही म्हणा शेवटची, अहो म्हणजे स्पीड ब्रेकर आला की असे उडतो ना आम्ही. हा, आता सहलीसाठी मी इतका उत्सुक होतो की रोज आळशासारखा 5 मिनिटं करणारा मी सकाळी 4 वाजता आईच्या एका हाकेत ताड करणं उठलो आणि 5-5:30 पर्यंत मी तयार. रोज 5 हाकांवर न उठणारा मुलगा आज एका हातावर उठला. सगळ्यांना आश्चर्य वाटलं. मी शाळेत गेलो, सगळे मित्र माझी वाटच बघत होते. नंतर ताईंनी प्रेझेंटी वगैरे घेतली आणि मग एकदाच बसमध्ये बसलो. त्याच्यानंतर थोड्या वेळानंतर आमच्या बसमध्ये गाणी सुरू केली. मग आम्ही असे नाचायला लागलो ना. नंतर आम्ही थोडासा खाऊ खाल्ला. त्याच्यानंतर एक असा स्पीड ब्रेकर आला की आम्ही जराशेच वरती जाऊन खाली आलो. तसं आम्हाला वाटलं की तो आम्हाला खूप वर नेईल. चढा, आम्ही अशीच धमाल करत आम्ही पोचलो. आम्हाला आमच्या पोटात कावळे फुटबॉल खेळत होते. तिकडे पोहोचताच तो नाश्त्याचा सुगंध. आम्ही लगेच तुटून पडलो नाश्त्यावर. नंतर आम्हाला टिक-टॅक-टो नावाच्या जागी नेलं. तिकडे एका भागात पांढरे आणि निळे बॉल्स होते. तिकडे खरं तर स्लाइड्स वरून घसरत येत त्या बॉल्स मध्ये खेळायचं होतं. पण आम्हाला खरी मजा ते बॉल एकमेकांना मारण्यात येत होती. तसं जास्त काही लागत नव्हतं. प्लॅस्टिकचे होते, ते सुद्धा असे बोट लावल्यावर पिचकतात ना तसे. त्याच्यानंतर आम्हाला जेवायला नेलं. तिकडे जेवताना आम्हाला वाटलं अजून मस्त मस्त राईड्स असणार. पण नंतर आम्हाला बर्ड पार्क मध्ये नेलं. पण तिकडे सुद्धा मजा आली. तिकडे पहिला आम्हाला दाखवला शहामृग. तो होता 3 वर्षांचा आणि आमच्या ताईंपेक्षा उंच. आम्हाला वाटला आमच्या एवढा 10 वर्षाचा होईल तेव्हा तर उडी मारूनच पळेल. त्याच्यानंतर अजून 2-3 पक्षी दाखवले. त्याच्यानंतर तो गाईड दादा असतो ना, त्याने त्याच्या बोटावर एक पक्षी घेतला आणि तो पक्षी त्याच्या डोक्या एवढा आणि तो त्याच्या बोटावर घेऊन आहे आणि त्याला खायला देतोय हाताने आणि वरून बोटावर धरूनच त्याची माहिती सांगतोय. नंतर आम्हाला अजून 2-3 पक्षी दाखवले. त्याच्यानंतर आम्हाला वुडपेकर स्टेडियम नावाच्या जागी नेलं. तिकडे 3 पक्षी दाखवले. त्या मॅजिक शो मध्ये कसं ट्रिक करण्यासाठी एकाला बोलवतात, तसं एका पक्षाच्या वेळी आमच्या ताईंना बोलवलं. आमच्या ताईंच्या हातात त्या पक्ष्याचं खाणं दिलं. आता आणि त्या पक्ष्याची चोच एवढी कडक की तो दगड पण बदाम समजून तोडेल. आता आम्हाला वाटायला हवी होती भीती, पण आम्हाला मज्जा येत होती. पण त्या पक्ष्याला आणलं. पण तो पक्षी पण गुड बॉय निघाला. आरामशीर ते खाणं खाल्लं. नंतर आम्हाला बसमध्ये परत नेलं. त्याच्या आधी जरासा खाऊ दिला. नंतर आम्ही बसमध्ये बसलो आणि परत थोड्या वेळानंतर बसमध्ये गाणी सुरू केली. मग आम्ही परत नाचायला लागलो. अशीच धमाल करत करत आम्ही शाळेत पोहोचलो. मग ताईंनी परत प्रेझेंटी घेतली म्हणजे कोणता मुलगा मागे राहिला की नाही हे कळायला. तर नंतर आम्हाला सोडलं. नंतर मी घरी गेलो आणि एकदाच त्या बेडवर आता आमची पुढच्या वेळेची पिकनिक अशी 1 दिवसाची नसणार, पूर्ण 2 दिवसाची असणार. किती? 2.
आता पुढच्या वेळी मस्त एक रात्र मित्रांसोबत हॉटेलमध्ये राहायचं. धन्यवाद असं म्हणून मी संपेन. आता मी पण रमलो. आता एक ट्रॅकिंगचा किस्सा सांगतो. हा, मला पण आवडते ट्रॅकिंग. हा, तर आम्ही गेलेलो अंधारबनला. ओळखा अंधारबन म्हणजे काय असेल? सोडा, मीच सांगतो. अंधारबन हे एका जंगलाचे नाव आहे. हो, तिकडे एवढं घनदाट जंगल आहे की दिवसा सुद्धा सूर्यकिरण नाहीत. नंतर आम्ही तो ट्रॅक करत होतो तेव्हा एका जागेवर आम्हाला दगड दिसली. आणि ते दगड, आणि तुम्ही आता म्हणाल दगडच तर दिसलेत. त्या दगडावर अशी वेगळी वेगळी नक्षी कोरली होती ना, ती मी समजणार तिथपर्यंत ट्रेक संपला असता. नंतर आम्ही जरासं पुढे गेलो तर तिकडे एकदम असा मस्त धबधबा होता. तिकडे धबधब्याच्या खाली काय मजा येत होती. हा, आणि त्या ट्रॅक मध्ये गाईडच्या पण पुढे कोण? अरे मी. आणि माझ्या पण पुढे आणि मलाच रस्ता दाखवणार कोण होता माहिती? एक कुत्रा. आता असं करत झालं, ट्रॅक संपला. आता मी पण जास्त वेळ घेतलाय, इथेच सांगतो. पुढच्या वेळेला अजून किस्से सांगायला येईल. धन्यवाद.